नमस्कार, माझं नाव अनुष्का. आज मी दोन महत्त्वाच्या मशीन लर्निंग पद्धतींबद्दल सांगणार आहे. बॅगिंग आणि बूस्टिंग. एकदम मॉडेल बऱ्याचदा नीट काम करत नाही. कधी जास्त शिकतं तर कधी कमी शिकतं. मग आपण एन्सेम्बल पद्धतींचा वापर करतो. म्हणजे अनेक मॉडेल एकत्र करून एक मोठं, जास्त हुशार मॉडेल तयार करतो. यामुळे अॅक्युरसी आणि रिलायबिलिटी वाढते. उदाहरण, बँक फसवणूक शोधणे किंवा डॉक्टर निदान करताना हे रँडम फॉरेस्ट आणि ॲडाबूस्ट खूप उपयोगी येतात. बॅगिंगमध्ये डेटा वेगवेगळ्या भागांमध्ये वाटतो. त्या भागांवर स्वतंत्र मॉडेल ट्रेन करतो. शेवटी सगळ्या मॉडेल्सचे निकाल एकत्र करून फायनल उत्तर मिळते. त्याचं उदाहरण म्हणजे रँडम फॉरेस्ट. बूस्टिंगमध्ये मॉडेल एकामागून एक तयार होतात. प्रत्येक नवीन मॉडेल मागची चुका दुरुस्त करून पुढे त्याच्यात बदल करत राहतं. उदाहरण, ॲडाबूस्ट, ग्रेडियंट डिसेंट, XGBoost. बॅगिंगमध्ये डेटा रँडम तुकड्यांमध्ये वाटतो. प्रत्येकावर मॉडेल ट्रेन करून मग त्याचे निकाल मिळवून फायनल प्रेडिक्शन करतो. बूस्टिंगमध्ये मॉडेल स्टेप बाय स्टेप शिकतात. आधीच्या चुका पुढच्या मॉडेल सुधारतं. शेवटी सगळ्या वेटेड निकाल एकत्र येतात. उदाहरण, रँडम फॉरेस्ट आणि ॲडाबुस्टिंग. टॅगिंगमध्ये बायस कमी करत नाही. कम्प्युटेशन महाग पडतं कारण अनेक मॉडेल्स ट्रेन करावे लागतात. बूस्टिंगमध्ये वेळ जास्त लागतो. आउटलायर्समुळे बिघडू शकतो आणि पॅरामीटर्स नीट निवडावे लागतात. थोडक्यात, बॅगिंग व्हेरियन्स कमी करतो, बूस्टिंग बायस कमी करतो. दोन्ही पद्धती ताकदवान आहेत. कोणत्या वापरायचा हे प्रॉब्लेम आणि डेटासेटवर अवलंबून आहे. धन्यवाद.